नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करताना मध्येच जर एकादशी आली तर त्या दिवशी सत्यनारायण पूजन करावे का, असा भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये जवळ आपण सगळ्या काही सेवा ज्या आहेत तर त्या संकल्पयुक्त सेवा करतो आणि त्यामध्ये जर बघा एकादशी आली तर मग तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येते की एकादशी आहे, त्या दिवशी देवाला नैवेद्य चालत नाही, मग सेवा करावी का नाही करावी, असा भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण सत्यनारायण पूजन करतो, आता भरपूर सेवा तर संकल्पयुक्तच करतो, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त दिवसाची जी सेवा आहे तर ती सत्यनारायण पूजनाची असते. कारण श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांनी 40 दिवसाचा संकल्प करून सेवेला सुरुवात केलेली असते. कारण भरपूर जे आहेत तर म्हणजे पुरुष जे असतात ना, ते 40 दिवसाची सेवा करतात. कारण त्यांना म्हणजे कोणती अडचण वगैरे नसते आणि ते कंटिन्यू ती सेवा जी आहे तर ते पूर्ण करू शकतात, म्हणून ते 40 दिवसाचा संकल्प करून सेवेला सुरुवात करतात. पण महिला देखील अशा असतात की त्यांनी बघा 40 दिवसाच्या ऐवजी 11 दिवसाचा, 21 दिवसाचा किंवा 5, 7, 11, 21 अशा दिवसाचा संकल्प केलेला असतो. कारण त्यांची जी अडचण आहे म्हणजे मासिक धर्माची जी काही तारीख आहे तर ती येऊन जाऊ देतात आणि त्यानंतर संकल्प करून सेवेला सुरुवात करतात. आता या महिलांमध्ये बघा भरपूर जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आता आम्ही सेवा तर आहे ती 5 दिवसाची सुरू केली आहे आणि त्या 5व्या दिवसामध्ये 2 दिवस झालं का तिसऱ्या दिवशी एकादशी येणार आहे. मग आता संकल्पयुक्त तर सेवा आहे आणि त्यामध्ये एकादशी आली आहे तर त्या दिवशी सत्यनारायण पूजन करावे का, असा भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो आणि त्यांना टेन्शन देखील येत असतं की आता सेवा करावी का नाही करावी. तर बघा, काहीच विचार करू नका. कारण श्रावण महिन्यामध्ये करा किंवा कोणत्याही वेळेस तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजनाची जेव्हा सेवा करत आहात आणि त्यामध्ये जर एकादशी आली तर न काही घाबरता तुम्ही त्या दिवशी देखील पूर्ण तुमची सेवा जी आहे ती करून घ्यावी. म्हणजे सत्यनारायण पूजन जे आहे तर एकादशीच्या दिवशी देखील करू शकता. कारण बघा, आपण ज्या दिवशी संकल्प केलेला असतो तर त्या दिवशीच आपण म्हणजे संकल्प यासाठी केलेला असतो की ती सेवा जी आहे तर ती थांबली नाही पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न, कारण आपण संकल्प करताना देखील देवाला असं म्हणलेलं असतं की निर्विघ्नपणे आमचा जो काही सेवा आहे किंवा माझा संकल्प आहे तर तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, असं आपण देवाला देखील म्हणलेले असतं, म्हणजे प्रार्थना केलेली असते. त्यामुळे जी सेवा संकल्पित करतो तर ती आपल्याला कोठेही थांबवायची नसते. आता बघा, मोठी अडचण आली तर ते वेगळं, पण हे असं आपण स्वतःहूनच कोणते तरी नियम लादून घ्यायचे आणि त्यानंतर सेवा जी आहे तर ती थांबवायची, हे कुठेतरी योग्य वाटत नाही. म्हणून तुम्हाला सांगते की श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो त्यातल्या त्यात सत्यनारायण पूजन, तर ते जर एकादशीच्या दिवशी आलं तर मग त्यामध्ये तुम्हाला घाबरायची गरज नाही. एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. भरपूर जणांना असं वाटतं की एकादशीला नैवेद्य देवाला चालत नाही, पण हे चुकीचं आहे. देवाला एकादशी नसते, एकादशी जी असते ती आपल्याला असते. कारण बघा, एकादशी किंवा कोणताही उपवास देवाला नसतो. आपण आपल्या मनानेच आपण हे नियम बनवले आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की एकादशीच्या दिवशी देवाला देखील नैवेद्य चालतो. आणि हां, तुमच्या जर घरामध्ये पूर्ण घराला तुम्हाला जर एकादशी असेल तर त्या दिवशी मात्र तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ बनवले आहेत ते देखील देवाला दाखवू शकता नैवेद्य स्वरूप. आणि त्यानंतर रवा जो आहे तर तो भाजून त्यामध्ये साखर मिसळून तो रवा आणि साखरेचा जो कोरडा प्रसाद आहे तर तो देखील तुम्ही बनवू शकता आणि ते तुम्ही देखील घेऊ शकता. कारण रवा जो आहे तो भाजलेला तो देखील उपवासाला प्रसाद स्वरूप चालतो. म्हणून तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस या पद्धतीचा प्रसाद बनवा, एकादशी जर सगळ्यांना असेल तर. आणि नसेल एकादशी तर मग घरामध्ये जी काही भाजी पोळी भाकरी बनवली आहे तर त्या म्हणजे त्याचा नैवेद्य देवाला दाखवा. सत्यनारायण पूजनाचा प्रसाद म्हणून शिरा बनवू शकता, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मनामध्ये असे विचार आणू नका की एकादशीला देवाला नैवेद्य चालत नाही किंवा सत्यनारायण पूजन करत नाहीत. हे मनानेच तुमच्या नियम लादून घेण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये जे काही पूर्वापार म्हणजे जे काही तुमच्या पूर्वजापासून जे नियम रीती रिवाज जे चालत आले आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही चालू शकता. कुठेतरी म्हणजे असंच कोणाचं तरी ऐकायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला असं मनामध्ये विचार येणार की एकादशी येणार आहे तर मग त्या दिवशी सत्यनारायण पूजन पण करायचं नाही आणि त्यानंतर देवाला नैवेद्य पण दाखवायचं नाही, आणि हेच नियम तुम्ही स्वतःच लादून घेता आणि मग तशीच तुमच्या घरामध्ये परंपरा चालू होते. म्हणून तुम्हाला सांगते की मी तुमच्या मनाला अगोदर विचारा की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही कोणताही विचार करायचा नाही. कारण आपल्या मनाला योग्य वाटत आहे तर मग तुम्ही न काही विचार करता सेवेला सुरुवात करायची. कोणाचंही ऐकून किंवा कुठलेही नियम स्वतः लादून घेऊन मग ती सेवा थांबवायची नसते. कारण कोणत्याही सेवेत संकल्पयुक्त कोणतीही सेवा करा तर त्यामध्ये शक्यतो खंड पडू नये असं मानलं गेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगते की संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर त्यामध्ये तुम्ही खंड न पाडता एकादशी असेल किंवा अमावस्या असेल त्या दिवशी देखील तुम्ही सेवा करू शकता.
कारण बघा एकादशी जेव्हा म्हणजे संकल्पयुक्त सेवा करतो आणि त्या दिवशी एकादशी असते, तर एकादशी म्हणजे बघा भगवान विष्णूंची सेवा. आणि भगवान विष्णू आणि बाळकृष्णामध्ये काय फरक आहे? कारण भगवान विष्णूंचंच बाळकृष्ण जे आहेत तर ते स्वरूप आहेत. त्यामुळे आपल्याला मनामध्ये संकोच आणण्याची गरजच नाही. कारण भगवान विष्णू आणि सत्यनारायण भगवान जे आहेत तर ते एकच आहे, त्यांचंच स्वरूप ते आहे. त्यामुळे बघा आता एकादशीला आपण भरपूर अशा भगवान विष्णूंच्या सेवा करतो, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम करतो, विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करतो, त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशी अर्चनची सेवा करतो. अशा भरपूर ज्या काही सेवा आहेत तर त्या भगवान विष्णूंच्याच करतो. तर बघा आता मग एकादशीला भगवान विष्णूंच्या एवढ्या साऱ्या सेवा करतो, त्यावेळेस मनामध्ये संकोच येत नाही आणि सत्यनारायण पूजन करावं का? म्हणून त्यावेळेसच का बरं मनामध्ये आपल्या संकोच आणायचा? म्हणून तुम्हाला सांगते, की भगवान विष्णू आणि बाळकृष्ण भगवान हे वेगळे नाहीत. त्यामुळे तुम्ही या दिवशी सत्यनारायण पूजन करू शकता. आणि राहिला प्रश्न जो तर नैवेद्याचा, तर देवाला नैवेद्य चालतो. आता भरपूर जणांच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी भात शिजवला जात नाही. आता हे नियम प्रत्येक जण पाळतं का हो? हे एक मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये, की आता भरपूर जणांचा असा प्रश्न असतो, की एकादशीला भात शिजवला जात नाही. पण आता लहान मुलं असतात, भरपूर जणांच्या घरामध्ये छोटे-छोटे बाळ असतात, तर त्यांना तर तुम्ही भात शिजवून चारतच असाल ना. मग बघा तुम्हीच विचार करा, की हे नियम आपण स्वतःच बनवले आहेत. त्याऐवजी तुम्ही बघा तुमच्या मनाला विचारून बघा. तुमचं मन काय म्हणतं आहे हे अगोदर विचार करा, की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि हां, मनामध्ये जर श्रद्धा आणि भक्ती आणि एकाग्रता किंवा निष्ठा असेल ना, त्यावेळेस कोणतीही आपल्याला नियम किंवा कोणतीही अडचण आपल्याला अडवू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, मन जर निर्मळ असेल तर कोणतीही सेवा करताना विचार करायचा नाही. आपलं मन स्वच्छ ठेवायचं आणि सेवा जी आहे ती कंटिन्यू ठेवायची. बाकी नियमाला कोणत्याही म्हणजे घाबरायचं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगते, की एकादशीला भात शिजवायचा नाही असे भरपूर जण म्हणतात. पण असं एक पण घर नाही, की त्या घरामध्ये भात आणि वरण झालं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये असे प्रत्येक जण उपवास करणारे नसतात. म्हणून तुम्हाला सांगते, की मी प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज भात आणि वरण होतं. तर त्याच पद्धतीने एकादशीला पण लहान मुलांसाठी का होणार त्यांच्या घरामध्ये भात शिजलेलाच असतो. त्यामुळे तुम्हाला सांगते, की एकादशी आहे आणि एकादशीला नैवेद्य चालत नाही म्हणून देवाला तुम्ही नैवेद्य न दाखवता किंवा सत्यनारायण पूजन न करता थांबू नका. कोणत्याही मनामध्ये प्रश्न न घेता तुम्ही आवर्जून त्या दिवशी सत्यनारायण पूजन करावे. 3 दिवसाचा संकल्प असेल आणि तिसऱ्या दिवशी जर सत्यनारायण पूजन येत असेल, तर तुम्ही ते देखील कंटिन्यू करू शकता. अजिबात घाबरू नका. आणि आणखीन एक सांगते बघा, आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांनी 40 दिवसाची सेवा केलेली असते, म्हणजे सत्यनारायण पूजनाची. तर त्यावेळेस तर बघा आता भरपूर जणांची पाठीमागचे दिवस सोडून नंतर जर 40 दिवस म्हणजे अमावस्या येणार. आता बघा भरपूर जण पहिल्या आठवडा सोडून नंतरच्या 40 दिवस जर सेवेला सुरुवात केली, तर त्यामध्ये एकादशी येणार, अमावस्या येणार, तर अमावस्येला देखील आपण भगवान विष्णूंची सेवा करतो. भरपूर जण असे आहेत, की त्या दिवशी भरपूर जण आपल्या पितरांसाठी म्हणा किंवा असं आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा, आपण अमावस्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करतो. त्या पद्धतीने सत्यनारायण पूजन जर संकल्पयुक्त असेल, तर त्या दिवशी देखील थांबवायची गरज नसते. त्या दिवशी देखील सेवा करत असतो. कारण अमावस्या असं अशुभ आहे म्हणून कोण मानलंय? बघा तुम्ही त्या दिवशी देखील आपण भरपूर सेवा करतो ना, आपल्या कुलदेवीची सेवा करतो. घरामध्ये भरपूर असं कुंकुमार्चनची सेवा आहे. तर मग त्या पद्धतीनेच आपल्याला सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे. अजिबात संकल्पयुक्त सेवा जी आहे तर ती थांबवू नका. 40 दिवसाची असो किंवा 11 दिवसाची असो आणि त्यामध्ये जर एकादशी येत असेल किंवा त्या दिवशी तुम्हाला जर उपवास असेल, तरी देखील घाबरू नका. उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही भाजी, पोळी, भाकरीचा जो तुम्ही खाणार आहात तो नैवेद्य दाखवा. आणि जर शिरा बनवायचा आहे एकादशीच्या दिवशी, तर शिरा नसेल तर मग तुम्ही त्या दिवशी रवा भाजून साखरेचा नैवेद्य जो कोरडा प्रसाद असतो, तर तो देखील तुम्ही अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण भगवानची या दिवशी देखील पूजा करायची आहे. मनामध्ये कोणताही संकोच घेऊन तुम्ही ही सेवा करू नका. आता भरपूर असे वार आहेत, की त्या वारानुसार आपण देव ठरवलेले आहेत. आता बघा सोमवार जो आहे, तर तो आपण भगवान शंकरांचा म्हणजेच की या सोमवारी देखील आपण सत्यनारायण पूजन करतो. मग एकादशीला काय एकादशीच्या दिवशी मग सत्यनारायण पूजन करायला काय अडचण आहे? कारण श्रावण सोमवारी ज्या दिवशी आपण रुद्राभिषेक करतो, भगवान शंकराचा अभिषेक करतो आणि त्या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचं देखील पारायण करतो. तर त्या दिवशी देखील भरपूर जण सत्यनारायण पूजन करतात. कारण तो तर पूर्ण दिवस श्रावण महिन्यातला मेन श्रावण सोमवार आहे आणि पूर्ण दिवस तो भगवान शंकरांचा आहे आणि त्या दिवशी देखील आपण सत्यनारायण पूजन करतो. तर मग एकादशी तर भगवान विष्णूंचीच मानली गेली आहे. तर मग त्या दिवशी सत्यनारायण पूजन का करू नये? हे तुम्हीच मला सांगा.
म्हणून तुम्हाला सांगते की कोणतेही मनामध्ये बंधन किंवा प्रश्न किंवा नियम पाळू नका आणि स्वतः कोणतेही नियम लादून घेऊ नका. अगोदर तुमच्या घरात विचारा. जर तुमच्या घरात जी ती ती रीत किंवा ती परंपरा चालत आली असेल, तर मग मात्र तुम्ही ती पाळा. कारण ते तुमच्या पूर्वापार म्हणजे जे काही तुमचे पूर्वज आहेत, तर त्यांनी पाळलेले नियम तर ते तोडता येत नाहीत. तुमच्या घरामध्ये जे काही नियम, जी पद्धत चालत आली आहे, त्या पद्धतीने तुम्ही करा. शेवटी तुमची इच्छा आहे. तुम्हाला जर सत्यनारायण पूजन थांबवायचं असेल, तर मग ते तुम्ही थांबवू शकता. जर तुमच्या घरामध्ये तशीच पद्धत आली असेल, की एकादशीला नैवेद्य चालत नाही म्हणून. पण माझ्या मताने तर मी तुम्हाला सांगते, की या दिवशी देवाला नैवेद्य चालतो. आता मी भरपूर असं ऐकलं आहे, की या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी, चैत्र एकादशी किंवा कोणती श्रावणी एकादशी बघा, त्या दिवशी देखील पंढरपूरला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, असं मी भरपूर जणांकडून ऐकलं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, की श्रावण महिन्यामध्ये किंवा कोणत्याही सत्यनारायण पूजन करताना कोणत्याही संकल्पयुक्त सेवेत जर एकादशी आली, तर त्या दिवशी नैवेद्य चालतो का म्हणून असं तुम्ही मनामध्ये विचार करू नका. कारण देवाला नैवेद्य चालतो. फक्त उपवास जो असतो तो आपल्याला असतो. त्यामुळे तुम्हाला सांगते, की तुम्हाला देवाला नैवेद्य ठेवायला विचार करू नका आणि एकादशीच्या दिवशी देखील तुम्हाला सत्यनारायण पूजन करायचं असेल, तर ते देखील तुम्ही आवर्जून करू शकता. मनामध्ये कोणतेही नियम किंवा स्वतःच कोणते नियम लादून घेऊ नका आणि तुम्ही जर नियम लादून घेतले, तर ते नंतर तुमच्या घरामध्ये त्याच पद्धतीने चालू राहतील. तुमच्या पुढच्या पिढीला देखील ते नियम पाळावे लागतील. म्हणून तुम्हाला सांगते, की कोणतेही नियम किंवा कोणतेही जे काही बंधन आहे, तर ते तुम्ही स्वतः बाळगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला काय वाटतं आहे, तर ते विचार करून तुम्ही सेवा करा. अहो, मन निर्मळ असलं ना, तर कोणतीही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होते. म्हणून तुम्हाला सांगते, की एकदम स्वच्छ मनाने आणि एकाग्रतेने जर सेवा केलो, तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने करतं. म्हणून मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं, की एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजन करावे का? तर का नाही करावे? मला हाच विचार पडला, म्हणून मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करण्याचं ठरवलं आहे. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हां, तुमच्या घरामध्ये कोणते कोणते नियम पाळतात एकादशीला हे पण मला कमेंट्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर कशी वाटली माहिती हे पण मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. आणि तुम्हाला आणखीन काही मला प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.